हॅलो एव्हरीवन. या लेक्चरमध्ये आपण ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ या चॅप्टरमधले काही टॉपिक्स बघणार आहोत. काही टर्म्स आहेत: जीन पूल, जीन फ्रिक्वेन्सी अँड जेनेटिक ड्रिफ्ट. नंतर मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन आहे. नंतर थर्ड टॉपिक आहे नॅचरल सिलेक्शन अँड फोर्थ टॉपिक आहे आयसोलेशन. जीन पूल अँड जीन फ्रिक्वेन्सी. जीन पूल म्हणजे इट रेफर्स टू द सम टोटल ऑफ जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल ऑफ इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन. चेंजेस इन जीन पूल्स रिझल्ट्स इन इव्होल्युशन. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पॉप्युलेशनमधले सर्व इंडिव्हिज्युअल असतील तर त्यांचं सर्व जेनेटिक मटेरियल मिळून काय फॉर्म होतात, जीन पूल फॉर्म होत असतं. ओके, त्यांनी डायग्राममध्ये दाखवलेलं आहे एका पॉप्युलेशन, फ्रॉगचे पॉप्युलेशन दाखवलेले आहे आणि त्यामध्ये 3 डिफरंट कलरचे किंवा 3 डिफरंट टाईप्सचे फ्रॉग्स आहेत. ओके, या 3 डिफरंट टाईपचे फ्रॉग यांचे जेनेटिक मटेरियल मिळून जीन पूल फॉर्म झालेलं आहे. राईट साईडला त्यांनी सर्कलमध्ये दाखवलेले आहेत. ओके, सेकंड टर्म आहे जीन फ्रिक्वेन्सी. जीन फ्रिक्वेन्सी म्हणजे द प्रपोर्शन ऑफ अन अलेल इन द जीन पूल ॲज कम्पेअर्ड विथ अदर अलेल ॲट द सेम लोकस इज कॉल्ड ॲज जीन फ्रिक्वेन्सी. म्हणजे एखाद्या जीनचे 2 कॅरेक्टर असतात, डॉमिनंट अँड रिसेसिव्ह. तर एका कॅरेक्टरचं प्रोपोर्शन किती आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर कॅरेक्टर. ओके, त्याला जीन फ्रिक्वेन्सी म्हटलेले आहे. ओके, हे त्यांनी इमेजमध्ये दाखवलेलं आहे. ओके, का ब्राऊन कलरसाठी बी वर्ड त्यांनी दिलेलं. ओके, आणि ब्ल्यू कलरच्या आईसाठी बी स्मॉल बी त्यांनी दाखवलेलं आहे. तर सपोज एका इंडिव्हिज्युअलमध्ये ब्राऊन कलरचे आईज असतील. ओके, तर सेकंड पर्सनमध्ये सपोज ब्ल्यू कलरचे आईज असतील, तर ते एकूण टोटल 4 प्रकारचे जीन्स किंवा कॅरेक्टर्स आहेत. ओके, तर त्यामध्ये त्यांनी ते सांगितलं आहे का जीन फ्रिक्वेन्सी किंवा अलेल फ्रिक्वेन्सी काय असेल, तर कॅपिटल बीची फ्रिक्वेन्सी काय दिलेली आहे 1:4. कारण त्या दोघांचे मिळून, 2 इंडिव्हिज्युअलचे मिळून ते टोटल 4 जीन्स आहेत. ओके, पण त्यामध्ये कॅपिटल बी किती आहे, फक्त एकदा आहे, म्हणून 1:4 दिलं आहे. तेच आपण जीन फ्रिक्वेन्सी ऑफ बी बघितले तर त्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे 3:4. कारण स्मॉल बी हे 3 टाइम्स अपिअर झालेले आहे. ओके, 2 इंडिव्हिज्युअल्समध्ये, म्हणून त्याचा रेशो काय दिलेला आहे कॅपिटल बीचा 25% आणि स्मॉल बीचा 75%. राईट, तर याला जीन फ्रिक्वेन्सी म्हणतात. जेनेटिक ड्रिफ्ट. जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे काय, एनी अल्टरनेशन इन अलेल फ्रिक्वेन्सी इन द नॅचरल पॉप्युलेशन बाय प्युअर चान्स इज कॉल्ड जेनेटिक ड्रिफ्ट. फॉर एक्झाम्पल, एलिमिनेशन ऑफ पर्टिक्युलर जीन or allele from a population due to events like accidental death prior to mating of an organism. Genetic drift occurs when the sole possessor of particular allele is removed from the population. त्याने डायग्राममध्ये दिलेले आहेत 2 प्रकारच्या स्पेसिस दिलेले आहेत. राईट, ब्ल्यू कलरचे अँड रेड कलरचे. तर त्याचा रेशो आपण बघितला तर फर्स्ट पिक्चरमध्ये 5:5 आहे. ओके, सेकंड पिक्चरमध्ये काय झालेलं आहे, त्यांचा रेशो 5:1 आहे. त्यामध्ये काय झालेलं आहे, ॲक्सिडेंटल डेथमुळे जे ब्ल्यू कलरचे स्पेसिस आहेत ते काय झाले आहेत, एलिमिनेट झालेले आहेत. त्यामुळे थर्ड जनरेशनमध्ये किंवा थर्ड पिक्चरमध्ये आपण बघितलं तर त्यांचा रेशो 10:2 झालेला आहे. म्हणजे रेड कलरचे स्पेसिस ॲज कम्पेअर्ड टू ब्ल्यू कलरचे स्पेसिस इन्क्रीज झालेले आहेत. याला आपण म्हणतो जेनेटिक ड्रिफ्ट. म्हणजे एखाद्या कॅरेक्टर किंवा एखादा जीन काय होणं, एलिमिनेट होणं पॉप्युलेशनमध्ये. ओके, त्याला आपण बोलतो जेनेटिक ड्रिफ्ट. आता आपण बघूया मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन. ही थिअरी 2 सायंटिस्टने फॉर्म्युलेट केलेले आहे, ज्युलियन अँड डुबनझान्स्की या 2 सायंटिस्टने. आता या थिअरीचे काही सायलेंट फीचर्स आहेत. आता ही थिअरी पॉप्युलेशन या कन्सेप्टवर बेस आहे. राईट, या थिअरीनुसार population is considered as unit of evolution because new species are evolved from population and not from a single individual. म्हणजे काही जे इव्होल्युशन होतं ते इव्होल्युशन या पॉप्युलेशनमधून होत असतं, सिंगल इंडिव्हिज्युअलपासून होत नसतं. ओके, त्यांनी पुढे जेनेटिक पॉप्युलेशन डिफाईन केलं आहे, अ ग्रुप ऑफ सिमिलर इंडिव्हिज्युअल इंटरब्रीडिंग अमंग देमसेल्फ ऑक्युपाईंग अ जिओग्राफिकल एरिया इज कॉल्ड जेनेटिक पॉप्युलेशन ऑर मेंडेलियन पॉप्युलेशन. म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर स्पेसिस किंवा इंडिव्हिज्युअल्स सिमिलर प्रकारचे, ओके, ते एक पर्टिक्युलर एरियामध्ये राहत असतील आणि इंटरब्रीड करत असतील तर त्याला आपण काय म्हणतो जेनेटिक पॉप्युलेशन किंवा मेंडेलियन पॉप्युलेशन. आता हे सर्व पॉप्युलेशनमधलं आपण जर जेनेटिक मटेरियल कंबाईन केलं, ओके, तर ते काय होणार जीन पूल.
आणि त्यांनी थर्ड पॉईंटमध्ये दिलेलं आहे द सम टोटल ऑफ जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल ऑफ इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन इज कॉल्ड ॲज जीन पूल. ओके, अँड एव्हरी जीन पूल हॅज डिफरंट जीन्स इच हॅविंग देअर ओन स्पेसिफिक जीन फ्रिक्वेन्सी. म्हणजे प्रत्येक जीन पूलमध्ये डिफरंट टाईपचे जीन असतात. ओके, डिफरंट टाईपचे कॅरेक्टर असतात, त्यामुळे त्यांच्या ओन स्पेसिफिक जीन फ्रिक्वेन्सी असतात. द मॉडर्न सिंथेटिक थेअरी इज बेस्ड ऑन 3 मेन कन्सेप्ट. फर्स्ट त्यांनी दिलेलं आहे जेनेटिक व्हेरिएशन, सेकंड दिलेलं आहे त्यांनी नॅचरल सिलेक्शन, अँड थर्ड दिलेलं आहे त्यांनी आयसोलेशन. ओके, जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय? इट इज द चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सी. ओके, काहीतरी व्हेरी होणं, काहीतरी चेंज होणं जेनेटिक मटेरियलमध्ये म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन. त्याने सेकंड पॉईंट दिलेला आहे इट इज द रॉ मटेरियल फॉर इव्होल्युशन. म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन झालं तर काय होणार? इव्होल्युशन होणार. ओके, कुठली तरी स्पेसिस इव्हॉल्व होणार न्यू प्रकारची. जेनेटिक व्हेरिएशन पॉप्युलेशन इज कॉज बाय, आता त्याला डिफरंट टाईप्स ऑफ मेकॅनिझम काय आहेत रिस्पॉन्सिबल आहेत जेनेटिक व्हेरिएशनसाठी. त्यातले त्यांनी दिलेले आहेत जीन म्युटेशन, जीन फ्लो, जेनेटिक रिकॉम्बिनेशन, जेनेटिक ड्रिफ्ट अँड क्रोमोझोमल ॲबरेशन. हे 5 प्रकारचे 5 टाईप्सचे मेकॅनिझम हे रिस्पॉन्सिबल असतात जेनेटिक व्हेरिएशनसाठी. तर आपण फर्स्ट बघूया जीन म्युटेशन. ओके, जीन म्युटेशन म्हणजे काय? एखाद्या जीनमध्ये चेंजेस होणे. ओके, चेंजेस इन द केमिकल मेकअप ऑफ जीन इज कॉल्ड ॲज जीन म्युटेशन ऑर पॉईंट म्युटेशन. ओके, म्हणजे एखाद्या जीनमध्ये जर काही चेंजेस झाले तर काय होणार? त्यापासून फॉर्म होणारा प्रोटीन काय होणार? अल्टर होणार. ओके, म्हणजे नॉर्मल प्रोटीन फॉर्म होणार असेल तर काय होणार? दुसरा अबनॉर्मल प्रोटीन फॉर्म होणार. नंतर त्यांनी दिलेलं आहे सेकंड जीन फ्लो. जीन फ्लो म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ जीन बिटवीन पॉप्युलेशन दॅट डिफर जेनेटिकली फ्रॉम वन अनदर इज कॉल्ड जीन फ्लो. फॉर एक्झाम्पल, when animals migrate from an area to another, they contribute their genes to the gene pool of that area and hence a change in the gene frequency. म्हणजे सपोज 2 डिफरंट टाईप्सचे पॉप्युलेशन असतील एका स्पेसिसच्या, तर एका स्पेसिस सपोज एका पॉप्युलेशनमधले स्पेसिस दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये जर ट्रान्सफर झाले तर काय होणार? त्याला आपण म्हणतो जीन फ्लो. ओके, तर त्याच्यामुळे काय होणार? का प्रत्येकाच्या किंवा त्या 2 टाईपच्या पॉप्युलेशनमधले जीन फ्रिक्वेन्सीमध्ये चेंजेस होणार. कारण एक स्पेसिस एका पॉप्युलेशनमधले दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये ट्रान्सफर झाले त्यामुळे. नंतर थर्ड पॉईंट त्यांनी दिलेलं आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. ओके, आता सेक्झुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझममध्ये ड्युरिंग गॅमेटोजेनेसिस होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे 2 सिमिलर प्रकारचे क्रोमोझोम असतात, त्याच्यामध्ये काय होत असतं? एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. ओके, क्रॉसिंग ओव्हर होऊन जेनेटिक मटेरियल काय होत असतं? एक्सचेंज होत असतं. आपण त्याला काय बोलतो? जेनेटिक रिकॉम्बिनेशन. आणि त्या जेनेटिक रिकॉम्बिनेशनमध्ये काय होत असतं? न्यू टाईप्सचे क्रोमोझोम फॉर्म होत असतात. ओके, नंतर त्यांनी दिलेलं जेनेटिक ड्रिफ्ट. आता आपण आत्ताच आधीच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं का एनी अल्टरनेशन इन ॲलेल फ्रिक्वेन्सी इन द नॅचरल पॉप्युलेशन बाय प्युअर चान्स इज कॉल्ड एज जेनेटिक ड्रिफ्ट. म्हणजे काय? एखादा कॅरेक्टर किंवा एखादा जीन काय होणे? एलिमिनेट होणे त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशनमधून. ओके, तर त्याला आपण बोलतो जेनेटिक ड्रिफ्ट. नंतर त्याने दिलेलं आहे क्रोमोझोमल ॲब्रेशन. क्रोमोझोमल ॲब्रेशन म्हणजे काय? इट रेफर्स टू द स्ट्रक्चरल अल्टरनेशन इन द क्रोमोझोम कॉजिंग चेंजेस इन द जीन अरेंजमेंट. ओके, म्हणजे क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये चेंजेस होणं. ओके, अल्टरनेशन होणं. ते अल्टरनेशन कुठल्या प्रकारचे असतात? तर डिलिशन, ड्युप्लिकेशन, ट्रान्सलोकेशन अँड इन्व्हर्जन असे 4 टाईप्सचे अरेंजमेंट होत असतात क्रोमोझोम्समध्ये. दे ऑल्सो कॉज व्हेरिएशन इन द मेंटेलियन पॉप्युलेशन. यामुळे काय होत असतं? पॉप्युलेशनमध्ये चेंजेस होत असतात किंवा व्हेरिएशन होत असतात क्रोमोझोमल ॲब्रेशनमुळे. तर इथे पिक्चर्समध्ये आपण बघतोय का जीन म्युटेशन, जीन फ्लो, जेनेटिक ड्रिफ्ट, जेनेटिक रिकॉम्बिनेशन, क्रोमोझोमल ॲब्रेशन याचे डायग्राम दिलेले आहेत. ओके, तर जीन म्युटेशनमध्ये काय होतं आहे? नॉर्मल जीन आहे, तर नॉर्मल जीनमध्ये काय होत असतं? नॉर्मल जीनपासून नॉर्मल प्रोटीन फॉर्म होत असतं. ओके, तोच जर जीन सपोज म्युटेट झाला तर त्यापासून काय होणार? अबनॉर्मल प्रोटीन फॉर्म होणार. ओके, ह्याला आपण जीन म्युटेशन म्हणतो. सेकंडमध्ये त्याने काय दिलेलं आहे? जीन फ्लो. आता आपण इथे बघतोय एका 2 प्रकारचे कॉक्रोचचे स्पेसिस आहेत. ओके, किंवा 2 प्रकारचे पॉप्युलेशन आहेत. तर ह्याच्यामध्ये काय होतं आहे? का एक कॉक्रोच निघून दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये ट्रान्सफर झाला, त्याला आपण काय बोलतो? जीन फ्लो म्हणतो. ओके, नंतरचा काय दिलेलं आहे त्यांनी? जेनेटिक ड्रिफ्ट. जेनेटिक ड्रिफ्ट आपण मागच्याच स्लाईडमध्ये बघितलेलं आहे का
दोन कॅरेक्टर असतील तर दोन कॅरेक्टरमधला एक कॅरेक्टर कसा एलिमिनेट होतो त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे अल्टरेशन इन कॅरेक्टर. ओके, त्याला आपण जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतो. नंतर आपण बघूया जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, दोन होमोलॉगस क्रोमोझोममध्ये जेनेटिक मटेरियलची एक्सचेंज होणे. ओके, आपण इथे बघतोय का याच्यामध्ये काय झालेलं आहे का, ब्ल्यू कलरचे आणि रेड कलरचे जीन किंवा क्रोमोझोम्स आहेत, त्या क्रोमोझोममध्ये जेनेटिक मटेरियलचे एक्सचेंज झालेले आहेत. ओके, ब्ल्यू कलरचे काही जीन्स रेड कलरच्या क्रोमोझोममध्ये ट्रान्सफर झाले आहेत आणि रेड कलरचे काही जीन्स ब्ल्यू कलरच्या क्रोमोझोममध्ये ट्रान्सफर झालेले आहेत. ओके, नंतर क्रोमोझोमल अब्रेशन बघूया. क्रोमोझोमल अब्रेशन म्हणजे काय का, क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये अल्टरेशन होणं. तर अल्टरेशन चार प्रकारचे आहेत. ओके, डिलिशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्जन अँड ट्रान्सलोकेशन. डिलिशन म्हणजे काय, डिलिशनमध्ये जी जीन सिक्वेन्स असते त्यातले काही जीन काय होत असतात, डिलीट होत असतात. ओके, आता आपण याच्यामध्ये बघितलं तर ABCD मधला जो D आहे तो D काय झालेला आहे, डिलीट झालेला आहे. ओके, नंतर डुप्लिकेशन. डुप्लिकेशन म्हणजे काय, रिपीट ऑफ सेगमेंट. म्हणजे एखादा सेगमेंट असेल तर तो सेगमेंट काय रिपीट होतो. तर आपण ABCD मधला जे सिक्वेन्स बघितले तर ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, BC हा पार्ट काय झालेला आहे, डबल झालेला आहे किंवा डुप्लिकेट झालेला आहे. ओके, इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे काय, इन्व्हर्जन म्हणजे जी सिक्वेन्स असते सिक्वेन्स काय होत असते, इन्व्हर्ट होत असते. ओके, त्याची सिक्वेन्स चेंज होत असते, त्याला आपण बोलतो इन्व्हर्जन. नंतर जर त्यांनी दिलेलं आहे ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय का, ट्रान्सलोकेशनमध्ये दोन सिक्वेन्स असतील तर दोन सिक्वेन्समधलं काय होणार, एका सिक्वेन्समधले काही सिक्वेन्स दुसऱ्या सिक्वेन्समध्ये ट्रान्सफर होणार. ओके, आता ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले का ABCDमध्ये काय झालेले MN. आता AB हा सेगमेंट निघून MN ॲड झालेला आहे. ओके, म्हणजे काय झालेलं आहे, हा MN काय झालेला आहे, ट्रान्सलोकेट झालेला आहे. ओके, दुसऱ्या सिक्वेन्समध्ये येऊन मधून येऊन इकडे ट्रान्सलोकेट झालं. It is the fundamental and the only operating mechanism of evolution. It is a link between changes in the environment and genetic variation of the species attempting to survive and reproduce. Natural selection invariably encourages those genes that assure highest degree of adaptive efficiency between population and its environment. म्हणजे काय का, स्पेसिस आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या जेनेटिक मटेरियलमध्ये काय होत असते, बदलत्या इन्व्हायरमेंटनुसार चेंजेस करत असतात, त्याला आपण बोलतो नॅचरल सिलेक्शन. ओके, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये नेचरमध्ये स्पेसिसला जर सर्वाईव्ह करायचं असेल तर हे नॅचरल सिलेक्शन किंवा त्यांना जेनेटिक व्हेरिएशन करावं लागतं बदलत्या इन्व्हायरमेंटनुसार. त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे ते समजावून सांगण्यासाठी इंडस्ट्रियल मेलॅनिझमचं. आता याने एक केस स्टडी घेतलेली आहे ग्रेट ब्रिटनमधले. म्हणजे ग्रेट ब्रिटनमध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन होण्याआधी आणि इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाल्यानंतरचे काय सिच्युएशन झाले, तर त्यांनी एक स्पेसिसचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके, पेपर मॉथचं. हे पेपर मॉथ या दोन डिफरंट टाईपच्या स्पेसिस असतात पेपर मॉथमध्ये. एक असतात डार्क कलरच्या आणि दुसरे असते लाईट कलरचे. तर इथे ग्रेट ब्रिटनमध्ये जेव्हा पोल्युशन नव्हतं तेव्हा तिथे लाईट कलरचे जे लाईट कलरचे पेपर मॉथ होते ते जास्त प्रमाणात होते. ओके, जास्त नंबर्समध्ये होते. आणि डार्क कलरचे पेपर मॉथ होते ते एकदम रेअरली होते, कधी त्यांचे रँडम म्युटेशन झालं तर ते प्रोड्यूस व्हायचे. मोस्टली लाईट कलरचे पेपर मॉथ असायचे. आता हे जे पेपर मॉथ असतात हे का असतात, नॉक्टर्नल इनहॅबिट असतात, म्हणजे ते नाईटला ॲक्टिव्ह असतात. ओके, आणि डे टाईमला ते काय करत असतात, दे रेस्ट ऑन द ट्री ट्रंक. ते झाडाच्या खोडावर काय करतात, आराम करत असतात. ओके, परंतु ते झाडाच्या खोडावर जेव्हा आराम करतात तेव्हा त्यांना दुसरे प्रेडेटर असतात. ओके, दुसरे शिकारी बर्ड्स असतात, ते काय करतात, ते त्यांना खाऊ शकतात. ओके, तर त्या टाईमला ते काय करत असतात, ते झाडावरचं जे लायकेन असतात. ओके, लायकेन म्हणजे काय, अल्गी आणि फंगा यांचं कॉम्बिनेशन असतं. आपण जर बरेच झाडावर बघितलं तर व्हाईट कलरचे बुरशी टाईप आपण बघतो, त्याला लायकेन म्हणतात. तर हे लाईट कलरचे जे मॉथ होते पेपर मॉथ, ते काय करायचे, त्या लायकनबरोबर कॅमोफ्लेज करायचे. ओके, कॅमोफ्लेज म्हणजे काय, त्या लायकनच्या आड लपून बसायचे, हाईड करायचे स्वतःला. त्यामुळं काय व्हायचं का, जे शिकारी पक्षी असायचे प्रिडेटर बर्ड्स, ते काय करायचे, यांना ओळखून यायचे नाही. त्यामुळे ते अशा प्रकारे स्वतःचं काय करायचं, प्रोटेक्शन करायचे. On the contrary, the black color moth called Biston carbonaria resting on lichen covered tree trunks were very conspicuous and were easy victims for the predatory birds, hence they were rare. मीन्स हे ब्लॅक कलरचे मॉथ होते ते इझिली आपल्याला हाईड करू शकत नव्हते लायकनच्या मागे, कारण लायकनचा कलर होता व्हाईट
आणि त्यांचा कलर होता ब्लॅक. त्यामुळे ते इझिली प्रेडेटरी बर्ड्स होते, त्यांना दिसून यायचे. त्यामुळे त्यांचे नंबर्स कमी होते. दे वेर रेअर. पण काही काळानंतर ड्युरिंग द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन लार्ज नंबर्स ऑफ इंडस्ट्री केम अप इन ग्रेट ब्रिटन. म्हणजे नंतर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाल्यानंतर तिथे भरपूर प्रमाणात इंडस्ट्रीज आल्या. ओके, द इंडस्ट्रीज रिलीज ब्लॅक सुटी स्मोक दॅट किल द लायकन्स ग्रोविंग ऑन ट्रीज अँड टर्न द ट्रीज ब्लॅक ड्यू टू सुटी डिपॉझिट्स. इंडस्ट्री फॉर्म झाल्यानंतर तिथे पोल्युशन व्हायला लागलं आणि पोल्युशन झाल्यानंतर काय झालं, स्मोक फॉर्म व्हायला लागला एन्व्हायरमेंटमध्ये. आणि त्या स्मोकमुळं जे लायकन झाडावर जगत होते ते काय झाले, तिथून नष्ट झाले. ओके, आणि त्याची जागा कोणी घेतली, ब्लॅक कलरचे जे सुटी होते डिपॉझिट्स, म्हणजे ब्लॅक कलरची धूळ होती, ते जाऊन तिथे फॉर्म व्हायला लागले झाडाच्या ट्रंकवर. दिस चेंज बिकेम अन ॲडव्हान्टेज टू द ब्लॅक कलर मॉथ दॅट कॅमोफ्लॉज वेल विथ द ब्लॅक ट्री ट्रंक्स अँड देअर पॉप्युलेशन इन्क्रीज, while the pale colored moth became easy victims to predatory birds and so their population drastically reduced. म्हणजे काय, आता इथे उलटं झालं. आता झाडावरचा कलर, ओके, त्या स्मोकमुळं ब्लॅक कलरचं असल्यामुळे तिथे काय झालं, हे ब्लॅक कलरचे जे पेपर मॉथ होते ते इझिली स्वतःला हाईड करू शकत होते ॲज कम्पेअर टू व्हाईट कलर. ओके, त्यामुळे आता जे व्हाईट कलरचे पेपर मॉथ होते ते आता इझिली प्रेडेटरी बर्ड्सला दिसायला लागले. आधी काय होतं, आधी ब्लॅक कलरचे जे पेपर मॉथ होते ते इझिली बर्ड्सला दिसायचे, पण आता उलटं झालं, कारण तिथला कलर चेंज झाला ट्री ट्रंकचा इंडस्ट्रियल पोल्युशन नंतर. त्यामुळं आता जे ब्लॅक कलरचे पेपर मॉथ होते त्यांचे नंबर्स वाढायला लागले ॲज कम्पेअर टू व्हाईट कलरचे. मग thus natural selection has resulted in the establishment of a phenotypic trait in changing the environmental condition. म्हणजे काय झालं, आता इथे स्पेसिसमध्ये काय झालं, दोन प्रकारचे स्पेसिस होते, त्यामध्ये एकाचे नंबर्स कमी झाले आणि एकाचे नंबर्स वाढले. कारण एका स्पेसिसने ॲज कम्पेअर टू अदर स्पेसिस जसं एन्व्हायरमेंट चेंज झालं तसं आपल्या बॉडीमध्ये चेंजेस घडून आणले. त्यामुळे इट रिझल्टेड इन द इन्क्रीज इन नंबर ऑफ द दॅट ब्लॅक कलर पेपर मॉथ. याला आपण इंडस्ट्रियल मेलॅनिझम म्हणतो, राईट. दोन स्पेसिसचे दोन डिफरंट नाव आहेत. ओके, पहिल्याचं नाव आहे जे लाईट कलरचे होते त्याला आपण बोलतो बिस्टोन बेटुलारिया, आणि ब्लॅक कलरचे पेपर मॉथ आहेत त्याला आपण बोलतो बिस्टोन कार्बोनारिया. तर हे होतं इंडस्ट्रियल मेलॅनिझमचे एक्झाम्पल. नंतरचा टॉपिक आहे आयसोलेशन. Isolation means separation of a single population into several subunits called isolation. मीन्स आपण आयसोलेशन हा वर्ड असं बघूया की आपण आयसोलेशन वॉर्ड हा शब्द ऐकतो कधी केव्हाही हॉस्पिटलमध्ये. मीन्स काय, का सपोज एक 10 पेशंट असतील तर 10 पेशंट काय असतात, 10 पेशंट सेपरेट करतात. ओके, आयसोलेट करतात, त्याला आपण बोलतो आयसोलेशन. म्हणजे एखादी पॉप्युलेशन असेल त्या पॉप्युलेशनमध्ये आपण जर ते ग्रुप पाडले त्यामध्ये तर त्याला आपण बोलतो आयसोलेट करणे. त्यांनी सेकंड पॉईंट दिला, इंटरब्रीडिंग डज नॉट ऑकर बिटवीन आयसोलेटेड ग्रुप्स. ईच ग्रुप मे डेव्हलप अ सेट ऑफ न्यू ट्रेड्स दॅट लीड टू इव्होल्युशनरी चेंजेस अँड टुवर्ड्स फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. मीन्स जे आयसोलेट केलेले ग्रुप असतात त्यामध्ये केव्हाही इंटरब्रीडिंग होत नाही. ते इंडिव्हिज्युअल ग्रुप स्वतःचं इव्होल्युशनरी चेंजेस घडून आणत असतात. ओके, प्रत्येक ग्रुपमध्ये इव्होल्युशनरी चेंज होत असतात, पण हे दोन्ही ग्रुप असतात आयसोलेट केलेले ते एकमेकांबरोबर इंटरब्रीड होत नसतात. त्याने मेकॅनिझम दिलेलं का आयसोलेशन कशा प्रकारे होतं, त्यामध्ये दोन टाईप दिलेले असतात, जिओग्राफिकल आयसोलेशन आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. मीन्स जर आयसोलेशन एखाद्या पॉप्युलेशनमध्ये होत असेल तर ते पॉप्युलेशनमध्ये जिओग्राफिकल बॅरियरनी जर आयसोलेशन होत असेल त्याला आपण बोलतो जिओग्राफिकल आयसोलेशन. मीन्स जिओग्राफिकल बॅरियर्स कुठले आहेत तर रिव्हर, माउंटेन, ओशियन, आयलँड फॉर्मेशन किंवा फॉरेस्ट. ह्या जर जिओग्राफिकल बॅरियरने जर आयसोलेट होत असेल किंवा डिवाईड होत असतील ते पॉप्युलेशन त्याला आपण बोलतो जिओग्राफिकल आयसोलेशन. आता हे जे सेपरेटेड ग्रुप्स आहेत, हे सेपरेटेड ग्रुप असतात ते डिफरंट काइंड्स ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टरला काय होत असतात, एक्सपोज होत असतात. ओके, त्यामुळे हेन्स ईच ग्रुप ॲक्वायर व्हेरिएशन बाय डेव्हलपिंग म्युटेशन अँड रिकॉम्बिनेशन. आता प्रत्येक आयसोलेटेड ग्रुप ह्या जिओग्राफिकल बॅरियरमुळे सेपरेट होत असतात, त्यामुळे ते डिफरंट काइंड ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशनला काय होत असतात, एक्सपोज होत असतात. त्यामुळे त्या बदलत्या तिथल्या कंडिशननुसार आपल्यामध्ये काय होत असतात, कॅरेक्टर तसे चेंज करत असतात म्युटेशननी किंवा रिकॉम्बिनेशनने. अँड दीज व्हेरिएशन्स आर प्रोसेस बाय नॅचरल सिलेक्शन.
and this leads to progressive genetic divergence. The separated population develop distinct gene pool and they do not interbreed. Thus, the species are formed by geographical isolation. मीन्स त्या त्या एरियामधलं जे आयसोलेटेड ग्रुप आहेत ते काय करत असतात आपल्या बॉडीमध्ये इव्होल्युशन किंवा आपल्या बॉडी लाईन स्ट्रक्चरमध्ये काय होतात चेंजेस करत असतात तिथल्या इन्व्हायरमेंटल कंडिशननुसार. त्यांनी एक क्लासिकल एक एक्झाम्पल दिलेलं आहे का डार्विन फिंचेस. ओके, एक प्रकारचे बर्ड आहे डार्विन फिंचेस. आता त्यांनी सांगितलं की डार्विन फिंचेस लिव्हिंग ऑन द गॅलापॅगोस आयलँड differ not only among themselves but also from mainland finches in size, color, beak and food habits. मीन्स हे डार्विन फिंचेस असतात हे गॅलापॅगोस आयलँडवर राहत असतात. हे गॅलापॅगोस आयलँड म्हणजे साऊथ अमेरिका साईडला जे तिथले पॅसिफिक ओशियन आहे तिथे हे 15 टाईप्स ऑफ आयलँड्स आहेत. ओके, त्यामध्ये हे डार्विन फिंचेस आढळून येतात. तिथे त्यांचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं बॉडी किंवा कलर साईज आणि बीकमध्ये तर या फिंचेसमध्ये व्हरायटी असते त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये डिफरंट टाईप्सचे. सेकंड आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे काय? रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन इज ब्रॉट अबाउट बाय चेंज इन जेनेटिक मटेरियल, gene pool and the structure of genital organs. It prevents interbreeding between population whether they are geographically isolated or living close together. मीन्स आता इथे जिओग्राफिकल बॅरियर्स वगैरे नसतात पण इथे काय असतं डिफरंट टाईप्स ऑफ पॉप्युलेशन एकाच ठिकाणी किंवा डिफरंट टाईप्स ऑफ स्पेसिस एकाच ठिकाणी राहत असतात परंतु ते रिप्रोडक्टिव्हली आयसोलेट असतात. म्हणजे काय डिफरंट टाईपचे स्पेसिस असतात सपोज डॉग कॅट वगैरे एकत्र राहतात. ओके, पण ते आयसोलेटेड असतात स्ट्रक्चर वाईज त्यांच्या बॉडी स्ट्रक्चर वाईज. ओके, ते एकमेकांबरोबर इंटरब्रीड करत नाही. म्हणजे कॅट असेल तर कॅटबरोबरच इंटरब्रीड करणार, डॉग असेल तर डॉगबरोबरच इंटरब्रीड करणार. मीन्स ते रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आपण याला म्हणू शकतो. कारण त्यांचं काय मध्ये त्यांचं जेनेटिक स्ट्रक्चर किंवा जेनेटिक ऑर्गन्स ओके ह्याच्यामध्ये चेंज आहे त्यामुळे ते इंटरब्रीड करू शकत नाही. याला बोलतो आपण रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. आता इथे आपण इमेजमध्ये बघतो एक डार्विन्स फिंचेस दिले आहेत. ओके, आता त्यांचं आपण बघितलं हे 6 व्हरायटीज किंवा 6 प्रकारचे डार्विन फिंचेस आहेत आणि आपण त्यांचं बीक बघितलं किंवा चोच बघितली तर त्यांच्यामध्ये डिफरन्स आपल्याला दिसून येतो. आता हे डिफरंट टाईप्स ऑफ फिंचेस आहेत हे डिफरंट टाईप्स ऑफ फूड खात असतात त्यामुळे त्यांच्या त्या कंडिशननुसार तिथल्या जे राहत असतात त्या कंडिशननुसार त्यांचे बीक डेव्हलप झालेले असते. आपण बघितलं तर मिडलमधलं काय सीड खाण्यासाठी त्याची बीक दिलेली आहे. ओके, लिव्स खाण्यासाठी डिफरंट आहे, बर्ड्स किंवा फ्रूट खाण्यासाठी डिफरंट आहे, ग्रब्स म्हणजे छोटं जे कीटक असतात ओके लार्वा आपण बोलतो त्याला किडीसारखं असतात ते खाण्यासाठी त्यांची जी बीक डेव्हलप झालेली असते किंवा टूल युजिंग असतात त्याची डिफरंट टाईप्स असते बीकचं फॉर्मेशन किंवा इन्सेक्ट खाण्यासाठी सेपरेट बीक फॉर्म झालेले असतात. असे डिफरंट टाईप्सचे डार्विन फिंचेस आहेत का त्या कंडिशनमध्ये तसं जसं त्यांना खाणं आहे तसं त्यांचे ते बीक डेव्हलप झालेले आहेत. ओके, याला आपण बोलतो आयसोलेशन. ओके, आयसोलेशन मीन्स का जसं इन्व्हायरमेंट असेल तसं तिथले जे स्पेसिस असतात ते डेव्हलप होतात स्वतःमध्ये चेंजेस घडून आणतात. थँक्यू.